नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी होमगार्डसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. जे होमगार्डला नियमित ड्यूटी करायची आहे त्यांनी नियमित ड्यूटी करायची आहे. अशा प्रकारची ही अपडेट आहे. जर तुम्हाला ड्यूटी करायची नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲब्सेंट राहू शकता, परंतु तुम्हाला जर ड्यूटी कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोलावणं आल्यानंतर पथकामध्ये त्या ठिकाणी कार्यरत तुम्ही असायला पाहिजे. अशा प्रकारची ही या अपडेटचा एक प्रकारे सारांश असणार आहे. बघा काय आहे विषय. महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य 26 फेब्रुवारी 2026 हे पत्र असणार आहे. कुणासाठी आहे तर समादेशक होमगार्ड बृहमुंबई आणि सर्व जिल्हा समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक समादेशकासाठी हे पत्र या ठिकाणी असणार आहे. विषय काय असणार आहे तर विषय आहे कायदेशीर वाद टाळण्यासाठी आणि स्वयंसेवक स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी होमगार्ड स्वयंसेवकाच्या दीर्घकालीन नियुक्तीची पद्धत बंद करण्याबाबत हे या प्रकारे संदर्भ दिलेला आहे. ते पत्र आहे शासनाचं. तर यामध्ये विषय काय आहे तर बघा, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळवण्यात येते की शासनाने संदर्भीय पत्रान्वये मागणी केल्यानुसार विविध जिल्हा कार्यालयांनी होमगार्ड कर्तव्यार्थ तैनात केल्यानुसार त्यासंबंधीचा अहवाल तात्काळ होमगार्ड मुख्यालयास पाठवण्यात यावा, जेणेकरून किती होमगार्ड नियमित कार्यरत आहेत याची माहिती शासनास सादर करता येईल ही विनंती. या ठिकाणी या पत्राचा जो काही अर्थ आहे तो पत्राचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी वरून जेव्हा आदेश येतात समादेशकांसाठी की एवढे होमगार्ड या ठिकाणी तुम्ही नियुक्त करा आणि काही होमगार्ड त्या ठिकाणी ॲब्सेंट राहतात, त्यामुळे त्या ठिकाणी शासनाला काही समस्याला सामोरं जावं लागतं. अशा वेळेस नेमके किती होमगार्ड त्या ठिकाणी कर्तव्यावर तैनात आहेत, किती होमगार्ड नेमके ड्यूटी करत आहेत, अशा प्रकारचा अहवाल या ठिकाणी मागितलेला आहे. असं हे पत्राचा आशय असणार आहे. यानंतर ओके, एवढीच अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे ज्यांना ड्यूटी नियमित करायची आहे त्यांनी नियमित ड्यूटी करा आणि ड्यूट्यांना त्या ठिकाणी ॲब्सेंट राहू नका. ओके, धन्यवाद, थँक्यू.